हा पेपर पाहिला का आपण? आणि हा पेन, पेन कधी काळ्या रंगाचा असतो, कधी लाल रंगाचा असतो, तर कधी निळ्या रंगाचा असतो. तसं पाहायला गेलं तर पेन सगळे सारखेच, पण फरक असतो तो पेनमधल्या रिफिलचा आणि शाईचा. आपण ज्या रंगाच्या शाईच्या रिफिलने लिहू, लाल, काळा असो वा निळा असो, त्या रंगाचा कलर या वहीवर उमटेल. असंच आयुष्यातही असतं. आयुष्याच्या सुद्धा पेपरावर लिहिताना आपण ज्या रंगाचं कर्म करू, ज्या रंगाचे विचार करू, तोच रंग आपल्या आयुष्यात उमटून दिसेल. म्हणजे जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर जीवनाच्या पेपरावर पॉझिटिव्ह लिहिलं तर तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह घडेल, आणि जीवनाच्या पेपरावर निगेटिव्ह लिहिलं तर तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह घडेल. ज्या रंगाचं कर्म तुम्ही करणार ते कर्म तुमच्या आयुष्यात जास्तीत जास्त दिसणार. जर तुम्ही चांगलं कर्म करणार तर चांगलं घडेल, आणि जर तुम्ही वाईट कर्म केले तर वाईट घडेल. त्यामुळे रंगांसारखं आयुष्यातलं कर्म करताना सुद्धा माणसाने सावधान राहायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या रंगाचे कर्म आपण करू तेच रंगाचे कर्म आपल्याला परत भेटतील. खरं आहे ना हो? काही नाही हो, सहज आठवलं म्हणून पाठवलं.